पाकच्या पंजाब सीमेवरची अनेक गावं रिकामी करण्यास आता पाकिस्तानकडून सुरुवात झालेली आहे। तर पाकिस्तानचा पंतप्रधान शहबाज शरीफ घाबरलेला आहे आणि पाकिस्तानचा पंतप्रधान शहबाज शरीफनं आता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत संवाद साधलेला आहे। याआधी भारताला धमकी देणाऱ्या शहबाज शरीफ आता मात्र घाबरलाय। भारताने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर पाकिस्तानची धावपळ। तर भारताच्या कारवाईनंतर आता पाकिस्तान गुडघ्यावर आलेला आहे। भारताला सांगा कारवाई थांबवा अशी विनंती आता जगभरातल्या देशांना पाकिस्तानकडून केली जाते। भारताने कारवाई थांबवावी यासाठी जगभरातल्या देशांना पाकिस्तानकडून आता विनंती केली जात आहे। भारताच्या कारवाईनंतर आता पाकिस्तान गुडघ्यावर आलाय। खरं तर आगळीक पाकिस्तानने केलेली होती। आपले लष्करी तळ टार्गेट करण्याचा प्रयत्न सगळ्यात आधी पाकिस्तानने केला, त्यानंतर आपण फक्त प्रत्युत्तरात दाखल कारवाई करतोय। मात्र या कारवाईनंतर सुद्धा पाकिस्तान आता गुडघ्यावर आलेला आहे, घाबरलेला आहे। जगभरातल्या देशांना विनंती करतोय, भारताला सांगा कारवाई थांबवा। जल थल आकाश या सगळ्या माध्यमातून पाकिस्तानची कोंडी करण्यात आली आहे। तर पाकिस्तानच्या हल्ल्यामध्ये जम्मू काश्मीरच्या पूंछ भागामध्ये मात्र नुकसान झालं। तिथे पूंछ भागातील अजोटे गावामध्ये पाककडून गोळीबाराची घटना घडली, ज्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये या गोळ्या ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। तसंच काही ठिकाणी हल्ला झाल्यामुळे तिथे नुकसान देखील झालंय, घरांचं नुकसान झालंय, धार्मिक स्थळं जे आहेत त्यांचं देखील नुकसान झालेलं आहे।